नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पठाण। आपल्या स्वयंपाकघरातील डब्यामध्ये एक छोटा काला मसाला दडलेला असतो, ज्याचा वापर आपण अनेकदा फक्त चहाची चव वाढवण्यासाठी किंवा मसाला म्हणून करतो। होय, मी लवंग बद्दल बोलत आहे। लवंग दिसायला लहान असले तरी तिचे फायदे इतके व्यापक आणि आश्चर्यकारक आहेत की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तिचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही। तर अधिक वेळ न घालवता चला लवंगच्या 5 जादुई आणि आश्चर्यकारक फायद्यांबद्दल जाणून घेऊया। पहिला फायदा आहे दातदुखीसाठी। आपण सर्वांनी लहानपणी ऐकले आहे की दातदुखी झाल्यावर आपली आजी म्हणायची, तिथे लवंग लावा। लवंगमध्ये युजेनॉल नावाचा एक घटक असतो, जो एक नैसर्गिक अनस्थेटिक आणि अँटीसेप्टिक आहे। तो दातदुखी कमी करतो आणि जीवाणू नष्ट करतो। जर तुम्हाला हिरड्यांना सूज किंवा पूयुक्त स्त्रावाचा त्रास होत असेल तर लवंगचे तेल किंवा अगदी एक लवंग सुद्धा एक उत्तम पेनकिलर ठरू शकते। दुसरा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। ऋतू बदलताना सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन सामान्यपणे आढळतात। पण तुम्हाला माहित आहे का की लवंग हे अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे। त्यात व्हिटॅमिन सी आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। दररोज सकाळी एक लवंग चगळल्याने किंवा लवंगचा चहा प्यायल्याने तुमचे शरीर संसर्गांशी लढण्याशी तयार होते। पाचवा फायदा आहे पचनासाठी वरदान। जर तुम्हाला वारंवार गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा पोटफुगीचा त्रास होत असेल तर लवंग एक वरदान आहे। लवंग आपल्या शरीरातील डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचा स्राव वाढवते, ज्यामुळे अन्न अधिक जलद आणि सहजपणे पचण्यास मदत होते। जर जेवणानंतर एक पाकळी चोखल्याने तुमच्या पोटाला खूप आराम मिळतो। चौथा आहे रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवते। मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरू शकते। अभ्यासातून असे दिसून आले आहे की लवंग इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो। यामुळे तुमच्या पेशींना रक्तप्रवाहातून ग्लुकोज शोषून घेण्यास मदत होते। पाचवा आहे लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि हाडे मजबूत करते। लवंगामध्ये युजेनॉल लिव्हरचे कार्य सुधारते आणि फॅटी लिव्हर सारख्या समस्यांपासून संरक्षण देते। या व्यतिरिक्त लवंगामध्ये मॅंगनीजचे प्रमाण जास्त असते, जे हाडांची घनता वाढवते आणि हाडांची झीज रोखते। चला लवंग वापरण्याच्या योग्य पद्धतीबद्दल जाणून घेऊया। पण थांबा, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो, मग त्यांचा वापर कसा करावा? योग्य पद्धत काय आहे? तुम्ही दिवसातून 1 ते 2 लवंग खाऊ शकता। तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत त्या चावून खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या हर्बल चहामध्ये उकळून पिऊ शकता। उन्हाळ्यात त्यांचा वापर जपून करावा, कारण त्याचा परिणाम उष्ण असतो। तर मित्रांनो, हा छोटासा मसाला खरंच उपयुक्त आहे। आजपासूनच याला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा। जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्याशी संबंधित अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही रोज लवंग वापरता का, हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फिट आणि निरोगी रहा। काळजी घ्या। ओके, बाय बाय।